आज आपल्यासोबत अंबेजोगाई शहराचे माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी आहेत. महायुतीच्या उमेदवार आमदार नमिताताई मुंदडा यांचे अंबेजोगाई शहरातील ते स्टार प्रचारक आहेत. अंबेजोगाई शहरातील नमिताताई मुंदडा यांच्या या निवडणुकीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे आपण सारंगभाई पुजारी यांच्याकडून जाणून घेऊ. केज मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार तथा महायुतीच्या आत्ताच्या उमेदवार नमिताताई अक्षय मुंदडा या विधानसभेच्या निवडणुकीला उभारलेल्या असून त्यांच्या प्रचाराची धुरा अंबेजोगाईतील सर्व कार्यकर्त्यांवर आहे. आणि तसं आम्ही डोर टू डोर प्रचार प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी केलेले विकास कामं आणि सर्व नागरिकांना त्यांच्या दृष्टीला पडलेलंच आहे. कारण की अंबेजोगाई शहरातील विविध योजना, विविध प्रत्येक प्रभागातील रस्ते, मुख्य रस्ता हे सगळं बदल होत चाललेलं आहे. कारण की इतक्या चांगल्या दर्जाचे कामं आमदार नमिताताई मुंदडा यांच्या काळामध्ये, ज्यावेळेस स्वर्गीय विमलताई मुंदडा ज्यावेळेस मंत्री झालं त्यावेळेस जसा विकास झाला होता त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त निधी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या कार्यकाळात आल्यामुळं ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रत्येक दारोदारी जाऊन मतदार राजाला विनंती करून येणाऱ्या ह्या 20 तारखेला मतदान भारतीय जनता पक्षाचे चिन्ह कमळ या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करा अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करणार आहोत. भाई, काल अंबेजोगाई शहरामध्ये एक संवाद मेळावा झाला. अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष यांनी या संवाद मेळाव्यातून आपली भूमिका जाहीर केली. या संदर्भात तुमची भूमिका काय? काल मी प्रसार माध्यमावर रात्री ज्यावेळेस सोशल मीडियावर अशा न्यूज आल्या त्या न्यूजमध्ये मी पाहिलं आणि खरंच एक दुःखद बाब आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचा गटाचे नेते यांनी वेगळी भूमिका घेतली. हे ज्यावेळेस सोशल मीडियातून पाहिलं त्यावेळेसच मला जाणवलं की ही चुकीची गोष्ट आहे. कारण की खासदारकीला युती धर्म पाळायचा आणि आमदारकीच्या वेळेस वेगळी भूमिका मांडायची ही काही अंबेजोगाईच्या नागरिकांना पटणारी गोष्ट नाही. कारण की त्यांनी कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की ही भूमिका सामान्य लोकांची नाहीये, ही भूमिका दर निवडणुकीला त्यांची आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो लोकांना बंधनकारक नाहीये. कारण की 2012 साली हाच भारतीय जनता पक्ष हा जातीवादी नव्हता का? ज्यावेळेस त्यांनी गमजे घालून विमलताईंच्या विरोधात जे उमेदवार होता त्यांचा प्रचार केला. आता खासदारकीच्या वेळेस हा पक्ष जातीवादी नव्हता का? त्यावेळेस युती धर्म का पाळला? आपण मुंदडा कुटुंबीय हे पक्षांतर करतं, मग पक्षांतर आपण केलं नाही का? आपण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब बांकडे त्यांची जी राजकीय वाटचाल चालू केली त्यावेळेस आमचे वडील कैलासवासी अरुण पुजारी यांनी त्यांची जडणघडण करून दिली. त्यानंतर त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांकडे त्यांनी काम केलं. त्यानंतर सत्तांतर झालं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण साहेब झाले, त्यांनी त्यांच्याकडे गेले. तिथनं सत्तांतर झालं की त्यांनी अजितदादा आणि पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे त्यांनी त्या गटामध्ये प्रवेश केला. जर जातीवादी पक्षच जर युती धर्मामध्ये जर जातीवादी पक्षाचं काम करायचं नसेल तर त्यावेळेस तुतारी हातात घ्यायला काहीच अडचण नव्हती. त्यावेळेसची त्यांची भूमिका ही वेगळी. आता प्रत्येक निवडणुकीत आले तर त्यांची भूमिका अशी जाणवायची जेणेकरून की नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. जर त्यांना एवढंच हे असेल तर आधी त्यांनी राजीनामा देऊन आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. कालच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांना कुठंतरी विकासाची जे अंबेजोगाई विकासाच्या मार्गाला जे लागले हे कुठंतरी खूपच असल्यासारखी याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना त्या न्यूजमधून लक्षात येते. त्यांचा मुद्दे काय होते की कंत्राटदाराचे. आता कंत्राटदाराचा आणि नागरिकांचा आणि विकासाचा काय संबंध आहे? विकास हा कंत्राटदार जोपासण्यासाठी नाही. आता जर एखादी एजन्सी जर त्या लायबल असेल तर ते अधिकारी प्रशासन बघून घेईल ना. त्याच्यामध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप करायची काहीच गरज नाही. त्याची क्वालिटी बघणं हे राजकीय नेत्यांचं काम आहे की आपल्या भागामध्ये होणारा विकास जर तो चांगल्या दर्जाचा होत असेल तर त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवरती आणि कंत्राटदारावरती तो काम चांगलं करतोय का नाही याच्यासाठी राजकीय नेत्याचं काम असतं, ना की
एखाद्या मोठ्या गुत्तेदाराला सांभाळणं आणि छोट्या गुत्तेदारांना सांभाळणं. गेले 22 वर्ष झाले नगर परिषदमध्ये आपणही तेच केलंय. असा प्रश्नचिन्ह नागरिकांना पडणार नाही का? कारण की 22 वर्षामध्ये जे पाणी पुरवठ्याची योजना, त्यांनी पाणी पुरवठ्याच्या योजनेबद्दल सांगितलं की हे कंत्राट नवीन कॉन्ट्रॅक्टरला देण्यात. कॉन्ट्रॅक्टरला द्यायची भूमिका ही प्रशासनाची आहे. त्याच्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट, जेवढी त्याची लायबिलिटी असेल, त्यांच्याकडे मशिनरीज असतील तर त्यांना भेटल. आणि विषय हा नागरिकांना पाणी मिळण्याचा आहे. गेले 22 वर्ष हे अंबेजोगाईकरांनी दुष्काळ 3-3 वर्षाचा बघितलाय. गल्लोगल्ली पाणी 8-8, 15-15 दिवसाला येते. आज जर नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नानं 22 वर्षानं रखडलेली योजना जर त्याच्यासाठी 206 कोटी आणून जर 1 दिवसाआड जर नागरिकांना पाणी मिळणार असेल तर यात गय काय? आणि त्याचं हे फक्त विकास ह्यांच्या मार्फत कुठं त्यांना इन्व्हॉल्वमेंट नाही. कारण की यांनी 22 वर्षात ही योजना जवळपास 50 कोटीची योजना आज 200 कोटीवर येऊन बसली. त्यांनी जर 10-15 वर्ष आधी केली असती तर 50 कोटीमध्ये ही योजना पूर्ण झाली असती आणि अंबेजोगाईच्या नागरिकांना 1 दिवसाआड पाणी मिळालं असतं. हे त्यांनी सोडता त्यांनी गुत्तेदाराचे प्रश्न, त्यांनी जातीवादी पक्षाचे हे असं बोलणं हे कितपत योग्य आहे? सगळ्यांना माहिती की नंदकिशोरजी काकाजी मुंदडा, स्वर्गीय विमलताई, अक्षय भैया, नमिताताई हे इथल्या अंबेजोगाईच्या परिसरामध्ये गेले 25-30 वर्ष राजकारण करत असताना सर्व धर्माच्या लोकांना सामावून घेऊन त्यांच्या सुखदुःखात जाऊन त्यांचे ज्या सगळ्या धर्माच्या सणासुदीमध्ये ते स्वतः इथं जातीनं हजर राहतात. त्यांच्यामध्ये जर मुस्लिम समाजाचा जर सण असेल तर त्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन भेटी देतात. आणि जर दिवाळी असेल तर मुस्लिम समाजातल्या सर्व लोकांना ते फराळाचं आयोजन करतात. असा कुठलाही 5 वर्षात कोणताही असा एक महिना नसेल की त्यांनी कार्यक्रम घेतलेले असतील. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की या 206 कोटीचं आणि योजनेचं आणि इतर जे रस्ते व्हायलेत अंबेजोगाई शहरामध्ये तर त्याचा आर्थिक बोज नगर परिषदेवर पडणार आहे. मला सांगा, अख्ख्या बीड जिल्ह्यात गेल्या 22 वर्षांना मी ज्यावेळेस उपाध्यक्ष होतो त्याच वेळेस हा मुद्दा मांडला होता की अंबेजोगाई शहर असं आहे की ब दर्जाची नगर परिषद असताना जिल्ह्यामधल्या कुठल्याच म्हणजे बीडला देखील एवढा कर नाही तेवढा अंबेजोगाईला का? कारण की त्यावेळेस जर त्यांनी लक्ष दिलं असतं तर एवढा कर लागला नसता. आणि त्याचा आर्थिक भार गेले 30 वर्ष झालं अंबेजोगाईचे नागरिक सहन करतात. याबाबत कधी आपण पाऊल उचललं नाही. मला या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की कुठं जर मन एखाद्या वेळेस दुखलं असेल तर ते युती धर्मामध्ये सामंजस्याने याच्यावर तोडगा निघायला पाहिजे आणि विकासाच्या सोबत आपण राहायला पाहिजेत, ना की विकासाच्या विरोधात आपण असला पाहिजे. मला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की ज्यावेळेस अंबेजोगाईकरांचं जर काम होत असेल, अंबेजोगाईकरांच्या नागरिकांना जर एखादी योजनेचा लाभ भेटत असेल तर त्यामध्ये अडथळा आणायला नको पाहिजे. दुसरी गोष्ट, रोजगाराच्या बाबतीत त्यांनी कुठला प्लॅन आणला नाही. आता रोजगाराच्या बाबतीत गेले 22 वर्षात अंबेजोगाई शहराला कुठल्या सुविधा भेटल्यात? साधं ज्या गार्डन बंद होते, कधी आम्हाला आठवत नाही गेल्या 25 वर्षात की आम्ही लेकरा बाळांना कुणाला तरी घेऊन गार्डनमध्ये गेलो. ज्या नगर परिषदेच्या बाजूचं जे गार्डन आहे त्याला कुलूप लावून होतं. कित्येक वर्ष सगळ्या पेपर मध्ये बातम्या आल्या. आता जवळपास 20 कोटी रुपयाचा निधी नमिताताईंच्या माध्यमातून आलाय. अंबेजोगाईच्या नागरिकांना जर भौतिक सुविधा, पाणी, रस्ते आणि गटारी योजना आणि त्यांना जर आपापल्या भागामध्ये जर गार्डन मिळणार असेल तर त्याच्यात गय काय? दुसरी गोष्ट, अधिकाऱ्यांवर दबाव. जर असा कुठला पुरावा आहे की अधिकाऱ्यांवर दबाव? एमएससीबी मध्ये जर काकाजी एखाद्या शेतकऱ्यांसाठी डीपीसाठी जर त्यांनी अधिकाऱ्यांना बोलून जर त्या डीपीचं काम करून दिलं असेल, सामान्य शेतकऱ्याचा आणि अंबेजोगाई नगर परिषदेचा काय संबंध? शेतकरी हे आमदाराकडेच कामासाठी जाणार. राहिला क्षेत्र तुमच्या ह्याच्यामध्ये 3 वर्षानं नगर परिषदेवर प्रशासक आहे आणि प्रशासक काळामध्ये जर तुमचं जर काही चलत नसेल, तुम्ही लोकांचे कामं जर करू शकत नसताल तर त्याला कोण जबाबदार आहे? त्याला आपण जबाबदार आहेत, ना की इथले आमदार. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचंय की टेंडरच्या बाबतीत गुत्तेदार जोपासण्याचं असं कधीच मी गेल्या 25 वर्षात बघितलं नाही की
आमदार स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या काळापासून की यांनी कुठल्याही गुत्तेदारीच्या बाबतीत स्वतः कधीच कुठल्या गुत्तेदारीमध्ये इन्व्हॉल्वमेंट नसते. हे याबाबत तुम्ही कुठली चौकशी लावा, परंतु ते स्वतः गुत्तेदारीमध्ये कधीही भाग घेत नाहीत. आता याबाबत मोठी साशंकता आहे की गेल्या 22 वर्षात नगर परिषदमध्ये कोणचे गुत्तेदार सांभाळण्यात आले, 10-10 वर्ष लाईटचे कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे दिले, पाणी पुरवठ्याचे लिकेजचं असो हे 10-10, 20-20 वर्ष एकच गुत्तेदार, तो कसं काय? मग यामध्ये लोकांना, नागरिकांना माहिती आहे की नगर परिषदमध्ये काय झालं आणि त्याचा रोष काढण्यासाठी जर आज विधानसभेमध्ये जर वेगळं विचार करण्याची जर वेळ आली असेल तर हे चुकीचं आहे. परंतु अंबेजोगाईची जनता ही सृजन आणि एकदम शांतता, ते कुणालाच कधी काही सांगत नाहीत. परंतु विधानसभेला गेल्या 25 वर्षापासून जे विश्वासार्हता स्वर्गीय विमलताई मुंदडांनी ठेवलेली या मतदारसंघात, तसेच आमदार नमिताताई यांनी तशीच विश्वासार्हता कमविलेली आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेला देखील प्रचंड बहुमतानं नमिताताई यांचा विजय होणार, यात दुमत नाहीये. धन्यवाद.